चे केले आस्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विचार सागर तरंग तिसरा परिच्छेद 2 क्रमांकाचा शिष्यासंबंधी गुरुचे मुख्य कर्तव्य। विचार सागर हा ग्रंथ एकंदर 7 तरंगाचा आहे। 7 तरंगापैकी 2 तरंगाचा विचार पूर्ण करून तृतीय तरंगामध्ये आपण पदार्पण केलेला आहे। विचार सागर ग्रंथामध्ये कळायला समजायला सर्वात सुलभ तरंग कोणता असेल तर हा तिसरा तरंग आहे। पण अंमलबजावणी करण्याकरता कृतीत आणण्याकरता सर्वात कठीण कोणता असेल तर हा तिसरा तरंगच आहे। पण जरी कठीण असलं तरी ते अशक्य आहे असं मात्र नाही। पण मग ते अशक्य नाही कठीण आहे, पण मग ते नेमकं आपलं कर्तव्य काय आहे, गुरुचं लक्षण काय आहे, हे आपल्याला मार्ग आपण जेव्हा पोचू तेव्हा पोचू, परंतु मार्ग तर आपल्याला माहिती पाहिजे। कारण हकारीशी ज्याच्या नावे त्याचे नामचे नाही ठावे। ध्यात्याला ध्यान करायचं असेल, ज्ञात्याला ज्ञान करून घ्यायचं असेल तर ध्यात्याला ध्येयाचं ज्ञात्याला ज्ञेयाचं स्वरूप माहितीच पाहिजे। जर स्वरूपच माहिती नसेल तर ध्याता ध्यान कोणाचं करणार आणि ज्ञात्याला ज्ञान कोणाचं करून घेणार। म्हणून गुरुतत्वाची सेवा करणं जरी कठीण आहे तरी गुरुतत्व काय हे आपल्याला कळालं पाहिजे आणि तो सेवेचा प्रकार काय हे देखील आपल्याला कळालं पाहिजे। म्हणून ग्रंथकार या ठिकाणी गुरुतत्वाचा परिचय करून देतात। विचार सागर या 7 तरंगापैकी हा तिसरा तरंग म्हणजे एक प्रकारचा 18 पुराण आपण म्हणतो तसे एक प्रकारचं गुरुपुराण आहे, सद्गुरु पुराण आहे। सद्गुरु तत्वाचा परिचय करून देणारा हा तरंग आहे। अगदी थोडक्यात जरी असलं तरी फार मोठा आशय याच्यामध्ये दडलेला आहे। तो आपण पाहत असताना प्रस्तावनेमध्ये आपण बघितलं, प्रथम आणि द्वितीय तरंगामध्ये जो अनुबंध चतुष्टयाचा विचार सांगितला तो जाणून घेतल्याच्या नंतर आपल्याला असं कळेल, आपण जर पामर असेल, विषयी असेल किंवा मुक्त असेल तर आपण या ग्रंथाचे अधिकारी नाहीत। पण आपण बलविक्षेप 2 दोष निष्काम कर्म निष्काम उपासना करून निवृत्त केले असेल आणि ब्रह्मात्म स्वरूपाचं आवरण निवृत्त करण्याकरता साधन चतुष्टय संपन्न असेल तर मग आपण या ग्रंथाचे अधिकारी आहोत। मग अशा अधिकारी पुरुषाने आपण त्रिपुटी पहिल्याच तरंगात बघितली, साधक नंतर साध्य आणि मधले असणारी साधन। मग साधक म्हटलं तर मुमुक्षु, साध्य आहे मोक्ष आणि साधन कोण असेल तर मग अनुबंध चतुष्टय, आपलं ते साधन चतुष्टय, श्रवणादी चतुष्टय, यज्ञादी कर्म आणि उपासना अशी 10 साधनं पाहिली होती। म्हणून त्यातल्या त्या साधकाला साधनाच्या द्वारा साध्यापर्यंत घेऊन जाणारा जो लागतो तो आहे सद्गुरू। कारण गुरु तेथ ज्ञान, ज्ञाने आत्मदर्शन, दर्शनी समाधान आथी जैसे। आणि मग अशा गुरुचं काय लक्षण आहे तर श्रोत्रिय ते असले पाहिजे, म्हणजे शास्त्राचा अभ्यास त्यांचा असला तर शिष्याच्या शंकेचं समाधान ते करू शकेल। पुन्हा ते ब्रह्मनिष्ठ असले पाहिजे, कारण गुरुदेवाला जर त्यांनी विचारलं का ही आपण जे बोलता याचा अनुभव तुम्हाला आहे का, तर त्यांना अनुभूतीसुद्धा प्रतिपादन करता आली पाहिजे। आणि ते कृपाळू असले पाहिजे, शिष्याचा उद्धार व्हावा ही त्यांच्या अंतःकरणामध्ये तळमळ असली पाहिजे आणि ज्ञानाचं दातृत्व देखील त्यांच्याकडे असलं पाहिजे। असे श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, उदार आणि कृपाळू। केवळ श्रोत्रिय पद असेल तर त्याची एखाद्या PhD एखाद्या विषयावर करणारे जे प्रोफेसर वगैरे लोक असतात त्यांच्यावर त्याची अतिव्याप्ती होईल। केवळ ब्रह्मनिष्ठ पद ठेवलं तर निर्विकल्प समाधीमग्न एखादा महापुरुष त्याच्यावर त्याची अतिव्याप्ती होईल। केवळ कृपाळू पद ठेवलं तर आपल्या मातापित्यावर त्याची अतिव्याप्ती होईल। आणि लक्ष्यवृत्तित्व सती अलक्ष्यवृत्तित्व अतिव्याप्ती, लक्ष्य एकदेशी वृत्तित्व अव्याप्ती, लक्ष्य मात्र अवृत्तित्व असंभव असे कुठलेही दोष येऊ नये। निर्दुष्ट गुरुपदाचा परिचय साधकाला व्हावा म्हणून श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, कृपाळू अशा पद ठेवून श्रीगुरूचं या ठिकाणी लक्षण केलं। आणि मग त्या श्रीगुरूचं शिष्यासंबंधी कर्तव्य काय याचा विचार आपण कालच्या चिंतनामध्ये केला। श्रीगुरूचं कर्तव्य काय तर जीव ब्रह्माचा भेद, म्हणजे जीव ब्रह्माचा भेद अशी प्रकारची जी मुख्य भ्रांती आहे आणि ती भ्रांती सगळं दुःखाला कारण आहे। कारण माऊली म्हणतात, दुजे जो जो घडे तव तव संसार भय जोडे, आयशे आपुलिनी तोंडे बोलती वेद, किंवा द्वितीया द्वयम भयम भवती यौ उदरमांतरम कृते आता तसे भयम भवती, अशा अनेक श्रुती आहे। म्हणजे द्वैत भेद हाच दुःखाला कारण आहे। आणि मग जवळपास विचार सागर ग्रंथामध्ये
एकंदर 12 भेदाचा विचार आला. असाही आपण विचार काल थोडक्यात केला. आणि त्यापैकी जे 5 भेद आहे त्या 5 प्रकारचे भेदभ्रांती निवृत्त करणं. तो भेद जरी दिसला तरी वास्तव अभेद आणि कल्पित भेद कसा आहे आणि कल्पित भेद वास्तव अभेदाची लाभहानी करत नाही हे शिष्याच्या बुद्धीवर आरूढ करून देणं हे गुरुजीचं मुख्य कर्तव्य आहे म्हटले. मग त्याच्यामध्ये आपण या 3 बोटाला काल 3 नावं दिले, जड, जीव आणि ईश्वर. आणि मग हे 5 भेद इथेच पाहिले. एक जड जडाचा भेद, जीव जीवाचा भेद आणि जड जीवाचा भेद. आणि मग जो ईश्वराकडे दोन्ही लावलेत, जड ईश्वराचा भेद आणि जीव ईश्वराचा भेद. अशा प्रकारचे 5 भेदाचा विचार आपण केला. त्यातला पहिला भेद जीव ईश्वराचा भेद हा काय करतो, यह इह नाना एव पश्यती समृत्यू मृत्यू मापनोती. जो या ठिकाणी नानात्व पाहतो तो एका मृत्यूपासून दुसऱ्या मृत्यूलाच प्राप्त होतो. म्हणजे पुनरपि जननम पुनरपि मरणम अशी शृंखला परंपरा त्याच्या पाठीशी लागते. मग किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे फजित. बरं, हे जन्माचं दुःख कठीण आहे, काय सांगू गर्भीची यातना. जाताने दुःख आहे, मारिती झोडीती तोडीती निष्ठुर. मध्यंतरी काय, सर्व सुखाच्या आशा जन्म गेला. मग ही जीव ईश्वराचा भेद परंपरा अशा पद्धतीने दुःखाला कारण ठरते. नंतर जीव जीवाचा भेद हा जीव जीवाचा भेद खरं तर जीव अवघा देव खोटा नागवी संदेह किंवा तो का म्हणे कैची किव कोठे जीव निराळा. पण तो जीव जीवाचा भेद पाहिला का तो द्वेविष एक प्रकारचा द्वेष निर्माण करतो किंवा मत्सर निर्माण करतो. आणि आपल्याला तर संतांनी सांगितलं, कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्मच सर्वेश्वर पूजनाचे. मग याकरता हा मत्सर द्वेषाची भावना ही आपल्यालाही दुःख देते आणि ज्याच्याबद्दल आपण द्वेष करतो किंवा मत्सर करतो त्यालाही तो दुःख देते. याला काय कारण असेल तर जीव जीवाचा भेद आहे. संतांना जे जे भेटे तुका म्हणे जे जे भेटे ते ते वाटे मी ऐसे. आणि माऊली म्हणतात जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाणा माझा. म्हणजे द्वेष मत्सराद्वारा जीव जीवाचा भेद दुःखाला कारण आहे. नंतर जीव जडाचा भेद हा काय करतो तर आपण म्हटलं तो भोग्य भोक्तृत्व भ्रांतीद्वारा तोही दुःख देतो. मग भोग्य भोक्तृत्व भ्रांती जाणण्याकरता तो जीव जडाचा भेद केला पाहिजे. आणि ईश्वर जडाचा भेद हा काय करतो तर तत्वविचाराला एक प्रकारचा प्रतिबंध करतो, तोही गेला पाहिजे. आणि शेवटचा जड जडाचा भेद हा अनुकूल प्रतिकूल ज्ञानाद्वारा आपल्या जीवनामध्ये सुख दुःखाला हेतू होतो असा विचार आपण केला. आणि मग हे 5 भेदाचं निरसन कसं करायचं, गुरुजी काय करतात, जीव ईश्वराचा भेद ज्या वेळेला शिष्याला वाटतो त्यावेळेला गुरुजीला सांगतात, बाबा रे घटाकाश आणि मठाकाश 2 आकाश आहे. घटाची उपाधी लागली ते घटाकाश, मठाची उपाधी लागली ते मठाकाश. पण घट फोडला आणि मठ पाडला तर दोन्हीतला आकाश काय, महाकाश आहे. दोन्हीतला आकाश ते एकरूपच आहे. तशा पद्धतीने अविद्यारूपी घट आणि मायारूपी मठ, कारण कल्पना अविद्या तिने झाला जीव, माय उपाधी शिव बोली जेते. हे झाले कसे हे सांगितले. आणि तत्वता काय, सिंधुत्व अभंग नेणे हरी, जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग, सिंधुत्व अभंग नेणे हरी. हे 2 तरंग आहे. तरंग हे पाण्या त्या सागरा वाचून काही वेगळे नसतात. तसे जीव ईश्वरूपी तरंग ते अधिष्ठान ब्रह्महून भिन्न नाही. ते काय आहे तर अधिष्ठान ब्रह्मरूपच आहे. अशा पद्धतीचा विचार करायला सांगणं याला म्हणतात जीव ईश्वराचा भेद. तो देखील निवृत्त होतो. आणि त्याच्या पुढे आपला किंवा बिंब प्रतिबिंब वादाची एक युक्ती पाहिली आपण. दर्पणीचे दुसरे भासे परिते असे एकची, तू का म्हणे मुख नाही दर्पणात संतोषाची मात दुसरी ते. म्हणजे मुख स्थानी घेतलं होतं ब्रह्म, दर्पण स्थानी घेतलं होतं अज्ञान. आणि त्या अज्ञानरूपी दर्पणात दिसणारं प्रतिबिंब त्याला म्हटलं जीव. आणि तत्सापेक्ष मुखाला नाव आलं बिंब, ते आहे शिव. पण जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग, सिंधुत्व अभंग नेणे हरी असं सांगून गुरुदेव काय करतात, त्याच्या ठिकाणी जो जीव ईश्वराचा भेद आहे त्याचा काय करतात, निराश करतात, निरसन करतात. नंतर दुसरा म्हटलं तो जीव जीवाचा भेद, जो द्वेष मत्सराद्वारा दुःखाला कारण ठरतो. मग तो जीव ईश्वराचा भेद नाही कसा तर नाना घटाकाश आणि निराकाश निरावयव असणारं आकाश. तर मग नाना घटाकाशाच्या म्हणजे निरावयव आकाशाच्या ठिकाणी नाना घटाच्या उपाधीमुळे जरी नानात्व प्रतीतेला आलं तर ते औपाधिक आहे. आणि औपाधिक म्हणजे ते कल्पित आहे. आणि कल्पित भेद वास्तव अभेदाची लाभहानी करत नाही. मग तसं शरीररूपी अंतकरणरूपी नाना घटाची उपाधी लागली म्हणून निरावयव असणाऱ्या ब्रह्माच्या ठिकाणी जीव चैतन्य असा भेद जरी प्रतीतेला आला तर ते तत्वता काय आहे, एकच आहे. अशा पद्धतीने निरावयव आकाश आणि नाना घटाकाश या युक्तीच्या द्वारा जीव जीवाचा भेद श्री गुरु काय करतात, निरसन करतात. त्याच्या पुढे म्हटलं तर आपण जड जीवाचा जीव जडाचा भेद,
मग जडजीवाचा भेद जो भोग्य भोक्तृत्व भ्रांतीद्वारा दुःखाला कारण ठरतो त्याचं निरसन करण्याकरता गुरुदेव काय म्हणतात, जीवाची उपाधी कोण? अविद्या. आणि घटाधिकाची उपाधी अविद्याच. फक्त एक साभास अविद्या आहे आणि निराभास अविद्या आहे. पण जसं आरसा मातीचा असला काय, म्हणजे आरसा आणि भिंत दोन्ही पृथ्वी महाभूताचीच आहे, पण एकामध्ये प्रतिबिंब होतं आणि एकामध्ये होत नाही. भिंतीत होत नाही, आरशामध्ये होतं, पण जडत्व दोन्हीमध्ये काय समान आहे. तसं अंतकरण आणि अंतकरण अपंचीकृत पंचमहाभूताच्या मिलित सत्वांशाचं कार्य असल्यामुळे त्याच्यामध्ये कुटस्थ चैतन्याचं प्रतिबिंब ग्रहण होतं, त्याला आपण जीव म्हणतो. आणि नामरूपात्मक हे रजतम प्राधान्य असल्यामुळे त्याच्यामध्ये प्रतिबिंब ग्रहण होत नाही, म्हणून त्याला आपण जड म्हणतो. पण दोन्हीमध्ये जर पाहिलं तर अविद्या समानच आहे. आणि अविद्या येणे नावे मी विद्यमानाची नोही स्वभावे ऐशी अविद्याची सोये सांगत असे. जी नाहीच ती अविद्या म्हणजे नसणारी, तिचा भेद असणारा कसा होईल? कथमासात असत जे आहे ते ना, किंवा काय ना सतो विद्यते भाव ना भाव विद्यते सतः उभयोरूपी दृष्टंतस्त्वनयस तत्वदर्शिवी. या उपायाने पाहिलं तर मग गुरुदेव हा जीव जडाचा भेद आपला निरसन करतात आणि त्याच्यापुढे ईश्वर जडाचा भेद तो तत्वविचाराला प्रतिबंध करतो. मग ईश्वर जडाचा भेद तिथे ईश्वराला उपाधी साभास मायेची आणि जडाला उपाधी निराभास नामरूपाची. पण साभास माया आणि निराभास नामरूप ही उपाधी बाजूला सरलीत उर्वरित खाली काय राहतं? चैतन्यच राहतं. हाही भेद गुरुदेव घालवतात. आणि त्याच्यापुढे म्हटलं तर आपण जड जडाचा भेद. जड जडाचा भेद काय करतो? अनुकूल प्रतिकूल ज्ञानाद्वारा सुखदुःखाला हेतू होतो. ती भेद भ्रांती घालवण्याकरता श्री गुरुदेव त्याला कसलं चिंतन सांगतात, कसला विचार सांगतात? तर इथे एक अनुमान करायचं. मागे आपण त्या प्रत्यक्ष श्रवण मनन, तर मननाची व्याख्या पाहिली, भेदबाधक अभेद साधक अशा योक्तिक अद्वैत ब्रह्मचिंतनास मनन असं म्हणतात. आणि मग ती मननाची व्याख्या पाहत असताना आपण अनुमान पाहिलं होतं. पक्ष, साध्य, हेतू, दृष्टांत, आपलं व्याप्ती आणि दृष्टांत अशा पद्धतीने आपण विचार केला. तसंच थोडंसं अनुमान बघा. काय करायचं? जीव आपलं जड जडो भेद मिथ्या असं एक प्रतिज्ञा वाक्य झालं. आपण त्याच वेळेस पाहिलं तर प्रतिज्ञा वाक्यातच दोन गोष्टी असतात. काय? साध्य आणि पक्ष हे कुठे असतो? प्रतिज्ञा वाक्यात असतो. मग कोणाच्या ठिकाणी जसं पर्वत वन्यमान, पक्ष कोण होता? पर्वत. साध्य कोण होतं? वन्नी. तसं जड जडो भेदो मिथ्या, मग पक्ष कोण? जड आणि साध्य काय? मिथ्यात्व. आणि मग आता हेतू द्यावा लागतो. तिथे हेतू दिला होता धुमात, दूर दिसतो म्हणून. तसं इथे हेतू द्यायचा. इथे हेतू काय द्यायचा? इथे हेतू द्यायचा नामरूप औपाधिकृत, नामरूप उपाधी काय ते नामरूप उपाधिकृतत्वात, नामरूप उपाधिकृत तो भेद असल्यामुळे. मग आता नामरूप उपाधिकृत भेद आहे म्हणून जर मी त्यास म्हणत असेल तर मग आता व्याप्ती घटावी लागते. यत्र यत्र तत्र तत्र. मग यत्र यत्र नामरूप औपाधिकत्वम तत्र तत्र प्रतीयमान भेद मिथ्या. जे जे नामरूप उपाधिकृत असतं त्या त्या ठिकाणी प्रतीतील येणारा भेद काय असतो? मिथ्या असतो. ही झाली व्याप्ती. मग त्या व्याप्तीला काय द्यावं लागतं? उदाहरण द्या. तर यथा एकस्मिन रज्जो अनेक भ्रांती. एकाच रज्जूच्या ठिकाणी अनेक भ्रांती होते. रज्जू एकच आहे, कोणाला पुष्पमाला वाटेल, कोणाला जलधारा वाटेल, कोणाला दंड वाटेल, कोणाला दोर वाटेल, कोणाला जमीन दुभंगली वाटेल, आहे ना, मूत्रधारा बैलाने विसर्जित केली असं वाटेल. पण जरी 10 जणाला 10 प्रकारचा भ्रम झाला तर वास्तव रज्जूच्या एकत्वात कुठला बिघाड झाला? कुठलाच बिघाड न होता हे प्रतीतीला आलं. मग जशी रज्जू एक असताना तिथे जरी नानात्व प्रतीतीला आलं, ते प्रातिभाषिक नानात्व व्यावहारिक रज्जूच्या एकत्वाला बिघाड करत नाही. तसं जडजडाचं असणारं जे नानात्व आहे ते अधिष्ठानाच्या एकत्वात कुठलाही बिघाड करत नाही. अशा पद्धतीने हाही भेदभ्रांती श्री गुरुदेव काय करतात? घालवतात. म्हणजे ह्या सगळ्या युक्ती आपण पाहिल्या. आणि मग आपण काल शेवटी हे 5 प्रकारचे भेद संत जीवनामध्ये नाही, म्हणून तर आपल्या जीवनामध्ये चढउतार आहे असं नाही, आपल्यापेक्षा किती अधिक पटीने संत जीवनामध्ये चढउतार आपल्याला पाहायला भेटतात. पण माऊली म्हणतात ना, काय मेरू पासून थोरे देह दुःखाची डोंगरे दाटी जे पडी भरे परिचित्त न दटे. का तर यम लब्ध्वा चापरम लाभम मन्यते नाधिकम तथा यस्मिन स्थितो न दुःखीनं गुरुणापी न विचारले ते. अशी स्थिती त्या महापुरुषाची असते. मग आपण पहिला भेद कोणता? तर जीवेश्वराचा भेद. तो भेद नाही याचं उदाहरण पाहिलं तर कोणाच ठिकाणी?
जगद्गुरु तुकोबराय ते देवाला म्हणतात ना, तुझं माझं नाही भेद, केला सहज विनोद, मी तू पण आपलं चाल जाऊ संतापुढे, वाद करेन सांगेन निवाडे, तुझं नामरूप नाही मज जावं कैसे काही, असं महाराज बोलतात. म्हणजे कोणत्या भेद त्यांच्या ठिकाणी नाही, जीव ईश्वराचा भेद नाही. दुसरा जीव जीवाचा भेद कोणाच ठिकाणी नाही म्हटलं आपण, दक्षिण काशी पैठण्यवासी शांतीब्रह्म नाथबाबाच ठिकाणी. कारण नाथबाबा रामेश्वराची कावड आणतात आणि एका 4 पायाचा असणारा जो गर्धब त्याच्या मुखामध्ये रिचवतात. इतर लोक म्हणायला लागले नाथ गाढवच आहे, असं कुठं करायचं असतं का? पण नाथबाबा म्हणतात उपाधी विरहित भेद जर बाजूला सारला तर माझं रामेश्वर चैतन्यच त्याच्यामध्ये नटलेलं आहे. कारण होईल झाला अंगी देव जो आपण, तयाशी हे जन अवघे देव, असं संत वाङ्मयात म्हणतात. आणि श्रुती आहे ब्रह्मविद ब्रह्मएव भवते, जो देव झाला त्याला सगळं विश्व देवच दिसतं. मग त्यांना गाढव दिसत होतं का, तर ते काय आहे ते तुम्ही ठरवा. पण नाथबाबाला ते गाढव न दिसताना भगवान रामेश्वर त्यात दिसतो. याचं कारण त्यांच्या ठिकाणी काय नाही, तर जीव जीवाचा भेद नाही. त्याच्यानंतर जीव जडाचा भेद नाही. याच्याकरता उदाहरण कोणाचं पाहिलं होतं आपण, प्रेममूर्ती नामदेव महाराज. कारण ते त्या पाषाणाला वस्त्र घालतात, म्हणजे काय आहे त्यांच्या ठिकाणी जीव जडाचा भेद नाही. नंतर त्याच्या पुढे ईश्वर जडाचा भेद नाही. यांच्याकरता उदाहरण आपलं पाहणं बाकी होतं. हे 2 उदाहरणं राहिलेत. तर ईश्वर जडाचा भेद कोणाच ठिकाणी नाही, तोही जगद्गुरु तुकोबरायाचा कृतयुगातला अर्थात सत्ययुगातला जो अवतार आहे, भक्त प्रल्हाद रूपाने आहेत, त्यावेळेला त्यांच्या ठिकाणी हा ईश्वर जडाचा भेद नाही. कसा नाही, थोडासा इतिहास बघा. आणि गोड वृत्तांत आहे भागवत महापुराणातला. भागवत महापुराणामध्ये हा कथा भाग येतो, ज्या वेळेला तो हिरण्यकश्यपू खरं तर असं आहे, तुकोबराय म्हणतात शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, किंवा बीज तैशी फळे येते वरी, कारण गुन्हा कार्यानं वर्तनते. पण अपवादात्मक स्थळामध्ये थोडंसं विपरीतही पाहायला भेटतं. कधी बीजही शुद्ध असतं, फळही शुद्ध असतं. उदाहरण द्या तर विठ्ठलपंत रखुमाई आईसाहेब हे बीजही शुद्ध आहे, आणि निवृत्ती ज्ञानदेव सोपानमुक्ताबाई फळे रसाळ गोमटी. कधी कधी बीज अशुद्ध फळे अशुद्ध हेही सर्रास पाहायला भेटतं. धृतराष्ट्ररूपी बीज अशुद्ध आहे, आणि त्यापोटी असणारं फळ म्हणजे दुर्योधन किंवा दुःशासन हे फळसुद्धा काय आहे, अशुद्ध आहे. आणि बीज शुद्ध आणि फळ अशुद्ध असंही पाहायला भेटतं. खरं आता यादव कुळ, ज्या कुळामध्ये गोपालकृष्ण परमात्मा जन्माला येतात, म्हणजे ते कुळरूपी मूळ काय पवित्र, ते कुळ पावन ते देश, म्हणजे ते हरीचे दास व हरी जन्म घेतात, असं जर असेल तर ते कुळरूपी बीज शुद्ध आहे ना. पण मग यादव म्हणजे कंसात लालू प्रसाद यादव असे जे एक फळ आपल्याला पाहायला भेटतं, ते काय म्हटलं पाहिजे, ते बीज शुद्ध आहे पण फळ मात्र अशुद्ध आहे, असाही प्रकार पाहायला भेटतो. आणि कधी कधी मात्र बीज अशुद्ध असतं आणि फळ मात्र शुद्ध पाहायला भेटतं. ते म्हणजे हिरण्यकशिपू रूपी बीज आहे, ते अशुद्ध आहे. पण भक्त प्रल्हाद रूपी फळ कसं आहे, शुद्ध आहे. कशावरून म्हणायचं, कारण ते मान्यच केलं पाहिजे. हिरण्यकशिपूचं ब्रीद काय आहे, नाव घेऊन येते देवाचे, ब्रीद हिरण्यकशिपूचे, मंदिर बांधायचे, यज्ञ करायचे, काय करायचे ते माझे करा असं म्हणणारा, आणि त्याच्याच पोटी आलेला बाळ अविरत परमात्म्याचं नाव घेतल्याशिवाय राहत नाही. एकाने प्रश्न केला, असं कसं होऊ शकतं, बीजतैशी फळे तुकोबराय म्हणतात शुद्ध बीजापोटी, हे कसं असं घडलं. तर आपल्या राऊत बाबाचं मुखातनं मी ऐकलं होतं, शुद्धतेमध्ये 2 प्रकार असतात. एक सांसिद्धिक शुद्धता असते आणि एक नैमित्तिक शुद्धता असते. सांसिद्धिक दृष्टीने पाहिलं तर हिरण्यकशिपू जरी अपवित्रच असला, अशुद्धच असला, तरी नैमित्तिक शुद्धता त्या काळात त्यांच्या ठिकाणी पाहायला भेटते. कशी, कारण हिरण्यकशिपू ज्या वेळेला तपश्चर्याला निघतो म्हणतात, आणि तेव्हा काय त्याची पत्नी भार्यातीला सांगतो, आता भगवान ब्रह्मदेवाला प्रसन्न करून अमरत्वाचं वरदान घेतल्याशिवाय मी काही माघारी येणार नाही. पण गेल्याच्या नंतर तो त्याच दिवशी माघारी येतो. ती म्हटली असं कसं हो, तो म्हटला काही नाही, अपशकून घडला. तिने आश्चर्य केलं, म्हटले तुम्ही शकून अपशकून कधीपासून मानायला लागलात. तर तो म्हटला नाही, आजचा खरंच अपशकून घडला, खरं तो शुभ शकून आहे. पण त्याला वाटला, म्हणजे काय झालं, म्हणजे एक पोपट नारायण नारायण म्हणत होता. आता पोपट नारायण नारायण कसं म्हणेल, पतिमाऊली सुज्ञ तिने अगदी शयनागृहात जाण्यापूर्वी त्याकडनं 108 वेळेला म्हणतात जवळपास नारायण नारायण नाम वधून घेतलं, आणि ती नैमित्तिक शुद्धता झाली, आणि त्याद्वारा झालेली संतती म्हणजे भक्त प्रल्हाद आहे. तो भक्त प्रल्हाद आईच्या गर्भात असतानाच इकडे हिरण्यकशिपू तपश्चर्याला गेला, आणि इंद्राला भीतीच, कोणी तपश्चर्याला बसलं की पहिली भीती वाटते इंद्राला, आपलं आसन जातं की काय. ते इंद्राने लगेच काय करावं, मग ते जसं स्वभावनाश, आश्रयनाश, परतानाश, कारणनाश, कार्यनाश, सावशेषनाश, निरावशेषनाश असे काही नाशाचे प्रकार आहेत. असा एक संबंधी नाश आहे. म्हणजे हल्ली लोक हे जे किरणाप वगैरे करतात ना, हा प्रकार म्हणजे एखाद्याचं अपहरण करणं, तर हा एक प्रकारचा संबंधी नाश आहे. म्हणजे तो व्यक्ती ज्याच्या मोहात जिथे गुंतलेला आहे
त्यालाच पळवलं का तो बरोबर आपल्या ताब्यात येतो, हा एक प्रकार असतो. मग तो तसा नाश करण्याचा, संबंधी नाश करण्याचा प्रयत्न केला. कारण त्या भक्त प्रल्हादाच हे मी माऊलीच्याकडनं ऐकलेले, मोठे माऊली आपल्या बोलले होते एकदा, संबंधी नाश. ते भक्त हिरण्यकशिपूचा असणारा बाळ कोणाच्या उदरात आहे, कायाधूच्या, आणि तिला जर हरण केलं आणि त्याच्या गाभीनी मारली जैशी ज्ञानोबा म्हणतात, गर्भवती स्त्रीला मारलं ना, तिच्या उदरातल्या बाळाला वेगळं मारावं लागत नाही. आणि हिचाच नाश केला का मग तो काय होईल, तपश्चर्याचा त्याग करेल आणि आपल्याला काही भीती नाही, असा इंद्राने विचार केला. त्याने त्या कैयदूचं हरण केलं. पण देवर्षी नारदाची भेट झालेली. म्हटले वेळ आहेस की खुळा, अरे हिच्यावर काही परिणाम होणार नाही, पण हिच्या उदरामध्ये फार मोठा भगवत भक्त आहे, जो देवाचा युगायुगाचा लीला सहचर आहे, असं तू करू नको. मग आता काय करू, म्हणले काही नाही, माझ्याकडे दे. आणि मग कैयादू माता त्या गर्भवती अवस्थेमध्ये म्हणतात देवर्षी नारदाच्या आश्रमामध्ये राहिल्या. देवर्षी नारदाच्या आश्रमामध्ये राहिल्याच्या नंतर घडलं काय, तिथे त्यांनी ते भक्तीचं श्रवण केलं ना. आणि मग बैसता संताची संगती, कळो आले कमळापती, आपले कोणीच नव्हती, निश्चय चित्ती दृढ झाला. त्या संत सहवासात असताना नवविध भक्तीचं ज्ञान, जसं अभिमन्यूला आईच्या उदरात ज्ञान भेटलं चक्रव्यूह भेदनाचं, तसं भक्त प्रल्हादावरती संस्कार झाले. आणि भक्त प्रल्हादाचा जन्म झाला. तिकडे हिरण्यकशिपूची तपश्चर्या पूर्ण झाली. ब्रह्मदेवाने वरदान देऊ केलं. त्याने अमरत्वाचं मागितलं. म्हटले बाबा मीच मार काय, तुला अमरत्व देणार कुठून, काहीतरी पर्याय माग. मग त्याने पुष्कळ पर्याय मागितले. पण चतुरातो शिरोमणी माझा पिता आहे, तू त्याची चिंता करू नको, त्याला तथास्तु म्हणून निघून गेले. हा इकडे आला. आपली परंपरा पुढे चालावी म्हणून त्याने काय केलं, त्या षंड अमर्क शुक्राचार्याचे 2 पुत्र ते भक्त प्रल्हादाला आसुरी विद्याचं शिक्षण देण्याकरता ठेवलेत. पण भक्त प्रल्हाद काही त्यांचं ऐकायचंच नाही. बरं ऐकलं तरी तो ऐकून ऐकायचं नाही, म्हणजे नळी फुंकली सोनारे आणि इकडून तिकडे गेले वारे, तो आसुरी विचार सोडून द्यायचा. आणि रिकाम्या वेळेत विद्यार्थ्याला म्हणायचा मी राजकुमार आहे, माझा ऐकणार. विद्यार्थी म्हटले ऐकणार. मग तो भजन करायचा सगळ्याला घेऊन. ती हिरण्यकशिपूने एक दिवस विचार केला, काय चाललं शाळेमध्ये शिक्षण, बघून या. जे जे पाठवले ते तिकडे जायचे, तिकडेच भजन करायचे. कारण त्या विद्यार्थ्याला कोणाला हात लागला का एक प्रकारचं करंट ट्रान्सफर एंट्री व्हायची आणि तेही भजन करायचे. पण मग शेवटी ते प्रधानाला पाठवलं, तोही तसा. शेवटी हिरण्यकशिपू आला कंटाळून. पण हिरण्यकशिपूमध्ये मात्र ते करंट ट्रान्सफर झाला नाही. मी ते गेटे महाराजांचं ऐकलं होतं. म्हणले कारण करंट ट्रान्सफर होण्याकरता तो बल्ब उडालेला नाही पाहिजे. तो आहे ना, पण तो हा उडालेला बल्ब ना, शॉर्ट सर्किट झालेला. त्यामुळे त्याने तर भजन केलं नाही, पण हे भजन त्याने बंद केलं. आणि भक्त प्रल्हादाला आपलं नेलं, अंकावर बसवलं. म्हटले काय रे, काय शिकतोस गुरुकडनं. तो म्हणायला लागला, बाबा कशाला काय, म्हणजे तुम्हाला हिताचं ऐकायचं आहे का अहिताचं ऐकायचं, म्हणजे तुम्हाला ज्या काना ऐकावं वाटतं ते ऐकायचं का हिताचं ऐकायचं. तो म्हटलं ज्याच्यात हित आहे ते सांगितलं पाहिजे. मग भक्त प्रल्हादाने सांगितली नवविध भक्ती, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. तो चौथाळा, हे तुला कोणी शिकवलं. त्या गुरुदेवाला बोलवलं. ते म्हटले महाराज अगदी आईची आण घेऊन सांगतो, आम्ही स्वप्नातही हे शिक्षण याला देत नाही, हा कुठून शिकलाय आम्हालाच कळत नाही, उलट आम्हाला हा शिकवायला लागला. हिरण्यकशिपूने विचार केला, भक्त प्रल्हादाला सांगितलं बाळा हे सगळं बंद कर. तो म्हटला बाबा हेच चालू ठेवायचं असतं, बाकी सगळं बंद करायचं असतं, उलट तुम्ही जे करता ते बंद केलं पाहिजे, मी जे करतो ते तुम्हीही केलं पाहिजे. ती हिरण्यकशिपूला काही बरं वाटे ना. पुन्हा त्या शिक्षकाला सांगितलं. शिक्षकाने प्रामाणिकपणाने कबुली दिली, हे काय आमच्या ऐकण्यातला बाहेरचं आहे. मग हिरण्यकशिपूने शेवटी निर्णायक निर्णय घेतला. त्याला काय म्हणतात, त्या अहिल्यादेवीने नाही निर्णय घेतला त्यांच्या बाळाला ठेवायचंच नाही, कारण असं जर असेल तर पुढे राष्ट्राचं काय होईल. तसं हिरण्यकशिपूला वाटलं आपल्या राष्ट्राचं काय. त्यामुळे नाराय गा बास ना बजी गी बासुरी याचाच नाश करावा. त्या भक्त प्रल्हादाचा नाश करण्याकरता त्यांनी 14 ते 15 प्रयत्न केले. पण एक गोड दोहा आहे कबीरदासजीचा, जे काय जा को राखी साईये साईया मार न सके कोय. आणि एक दुसरा एक आहे, जितने तार गगन में उतने शत्रू होय, कृपा करे एक रघुराज बाल न बाका होय. मग करता काय, जेवढी प्रयत्न केल्यावर तेवढे अपयशी झाले. शेवटी वैतागला तो हिरण्यकशिपू. अक्षरशः म्हटलं का रे तुझा तारणहार कुठे आहे नेमका. याने प्रतिप्रश्न केला, बाबा माझा तारणहार कुठे नाही. याचा अर्थ सर्वत्रच आहे. आता माते फिरूस तो हिरण्यकशिपू म्हणले खांबात आहे का. म्हणले माझा तारणहार सर्वत्र आहे तर तिथेही आहे. मग काय संत वर्णन करतात, खांबावरील लात मारिली दुर्जने स्तंभी नारायण प्रगटला. एक कराळ विक्राळ रूप, म्हणजे धड पशु नाही धड मनुष्य नाही असं नृसिंह रूपामध्ये भगवान परमात्मा प्रगट झाले. दुपारच्या 12 वाजता सायंकाळच्या 6 वाजेपर्यंत त्यांचा घनघोर संग्राम. शेवटी त्याला त्या उंबऱ्यापर्यंत नेला आणि अंकावर घेतला आणि त्याला आडवा केला, आता तुला फाडतो. खरं तर परमात्मा त्याला त्या एखाद्या मच्छराला मसळून टाकावं तसाही वेळ लागला नसता. मग इतका वेळ का केला, ब्रह्मदेवाने दिलेलं वरदान ते खरं करायचं म्हणून. तरी तो म्हटला मला तुम्ही मारू शकत नाही. म्हणले का मारू शकत नाही. म्हणले वरदान आहे ना मला. काय वरदान आहे सांग. म्हटले मी रात्री नको दिवसा नको. म्हटले मग 6 पर्यंत प्रतीक्षा कशाला केली. मधल्याच वेळेला तुला संपवलं असतं, पण संध्याकाळच्या सायंकाळच्या 6 पर्यंत प्रतीक्षा कशा करता केली का
आता रात्रही नाही आणि दिवसही नाही. नाही म्हटले पण वर नको खाली नको. म्हणजे मग तुला अंकावर घेऊन काय स्तनपान करायचं का? तुला मांडीवर अंकावर घेतलं याच्याच करताय का तू आता वर नाही खाली नाही? नाही म्हटले पण मी म्हटलं आत नको बाहेर नको. म्हणजे उंबऱ्यापर्यंत ढकलत आणण्याचं कारणच आहे. तर उंबऱ्यावर चौकटीवर आहे, तू आत नाही आणि बाहेर नाही. नाही म्हटले मी ब्रह्मदेवाला म्हटलं होतो तुझ्या सृष्टीतल्या 4 योनी 84 लक्ष खाणे त्यातल्या कोणाकडनंच नको. म्हणजे ब्रह्मदेवाच्या सृष्टीतला मी नाही, माझ्या सृष्टीतला ब्रह्मदेव आहे. जयाचे नाभे कमळे जन्मचतुर्णाव, त्याच्या सृष्टीतला मी नाही ना, तो माझ्या सृष्टीतला आहे. पण तो म्हटलं होता पण मी म्हटलं होतं ब्रह्मदेवाला मला झाडाकडनं मरण नको, चेतनाकडनं नको, शस्त्राकडनं नको आणि अस्त्राकडनं नको. हे नकं बघ म्हटले. याला जड म्हणावं तर वाढतात आणि चेतन म्हणावं तर कापल्याच्या नंतर कुठली विजा होत नाही. बरं शस्त्र आणि अस्त्र कशाला म्हणतात? शस्त्र हातात धरून आपण लढतो ते शस्त्र आहे आणि मंत्राद्वारा सोडलं जातं ते अस्त्र आहे. हे हातात धरलेले नाही आणि मंत्राद्वारा सोडलेले नाही, त्यामुळे ते शस्त्र अस्त्रात मोडत नाही, जड चेतनात मोडत नाही. तो म्हटला पण मी ब्रह्मदेवाला म्हटलो 12 महिन्यातल्या कुठल्याच महिन्यात मरण नको. ते चंद्रशेखर महाराज म्हटले होते त्याला, त्यावेळेला भगवान परमात्मा बोललेत का धोंड्याचा महिना कंसात अधिक मास हा काय जावयाकरता नाही काढला, तो त्यांनी बळकावला. पण खरा तो तुझ्याकरताच काढलेला आहे. आता हाय यावर्षी अधिक मास, तो तुझ्याकरता काढलेला आहे, त्यामुळे आता बोल. तो म्हटला आता संपलं आणि देवाने त्याला विदीर्ण केला. पण या मधल्या काळामध्ये भगवान परमात्मा जे आले ते कोणाकरता? भक्त प्रल्हादाकरता आले ना. त्या प्रसंगी भगवान परमात्माचा जो आवेश आहे, आवेश अवतारच येतो, तर तो कशाने भगवान परमात्माचा आवेश अवतार थांबेना. मग म्हटले किती मोठा आवेशी पुरुष असला आणि किती जो रागाने क्रोधाने लाल झाला, ते गृहमंत्री आले का जरा शांत होतात. आता हे तुम्हाला नाही कळणार आहे ना. तर ते मग तिकडे गेलं म्हणजे वैकुंठात लक्ष्मीकडे. मग लक्ष्मी माता म्हणाली चिंता करू नका आलेच मी. त्या आल्यात, पण आल्याच्या नंतर ते जवळ येऊस तर काही नाही, त्या आरतीचं ताट कुंकवाचं करणं परमात्म्याने गुरुरू केल्याच्या नंतर ते आरती एकीकडे आणि या एकीकडे धावत निघाले. आपलं गिराईकच नाही म्हटले, दुसरंच कोणीतरी आहे. माता लक्ष्मी म्हणतात शेवटी भक्त प्रल्हादाला म्हटले बाबा रे तुझ्याकरता परमात्मा आले, तूच जा. भक्त प्रल्हाद गेला, एखाद्या बछड्याने आपल्या त्या गायीने आपल्या बछड्याला चाटावं तसं भगवान परमात्मा त्या लळलळत्या जिभेने भक्त प्रल्हादाला चाटतात, त्याची क्षमा मागतात, येण्याकरता मला जरा वेळ झाला म्हणतात. पण का भगवान परमात्मा त्या जड खांबातून प्रगट झाले याचं एकच उत्तर आहे. एवढा थोडासा विस्तार झाला पण उत्तर एकच आहे का त्या जड आणि चेतन, जड आणि ईश्वर हा भेद भक्त प्रल्हादास ठिकाणी नाही. तो म्हणतो जे जे भेटे भूत ते ते मानेजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. ब्रह्म सर्वगत सदासम जेत अनुमात्र नाही विषम. काय आयशी जाणती ते अति दुर्गम, त्यांची भेटी झाली भाग्य परम असं म्हटलेलं आहे. म्हणजे ईश्वर जडाचा भेद भक्त प्रल्हादाच्या ठिकाणी नाही. आणि शेवटचा राहिला तो कोणता आता? जड जडाचा भेद. याच्याकरता उदाहरण जर आपण पाहिलं ना तर 1-2-4 उदाहरण आहेत. म्हणजे एक रामकृष्ण परमहंसाचं उदाहरण आहे. रामकृष्ण परमहंस ज्या वेळेला अभ्यास करायचे म्हटले सोनंच मातीन मातीच सोनं, पैसाच मातीन मातीच पैसा, असं म्हणून त्यांनी अभ्यास करायचे नाही. इतका अभ्यास त्यांचा परिपक्व झाला. भगवान माऊलीची एक ओवी सांगत असताना डॉक्टर बाबा हा प्रसंग सांगत असतात. ते सर्व इंद्रियाच्या अंगणे विवेक करी लाभणे, साचची करचरणी होती डोळे. म्हणजे इतका त्यांनी अभ्यास केला का ते बेसावध असताना, सावध नसताना, अगदी शिशिप्तीत असताना सुद्धा त्या इंद्रियाचा इतका अभ्यास झाला का इंद्रिय सुद्धा ते चलन वगैरे स्वीकारत नव्हते. स्वामी विवेकानंदाने त्यांच्या हातावर ठेवला तर 4-2 वेळा हात उपडा झाला. म्हटले कदाचित जागा असेल, झोपेचं कदाचित सोंग करत असेल. मग ते रात्री अशा एका अंगावर झाले तर खाली नाणं टाकलं आणि पुन्हा ते एका अंगावर झाले ते किंचाळले, काहीतरी पोळ्यासारखं झालं म्हटलं. म्हणजे कसा त्याने अभ्यास केला असेल. म्हणजे त्यांच्या ठिकाणी सुद्धा जड जडाचा भेद नाही. दुसरं एक जर आपण पाहिलं तर काय यांचं जगद्गुरु तुकोबा आहेच ना. म्हणजे पहिल्या याच्यात आपल्याला दाखला भेटला ते राजे शिवछत्रपतीला म्हणतात ना, सोने आणि माती आम्हा समान हे चित्ती, किंवा सोने रुपये आम्हा मृतिके समान, माणिक पाशानं खडे जायचे. आणि अगदी भेद दिसतच नाही याचं उदाहरण पाहायचं म्हणलं तर ते राका, बंका आणि वंका असं एक आपल्या वारकरी संप्रदायामध्ये त्या पती पत्नी आणि त्यांची कन्या यांचं उदाहरण येतं. तर ते भगवान पांडुरंगाचे फार मोठे भक्त असतात. आणि काय आहे, माता लक्ष्मीची एक दिवस आळ घेते. म्हणजे बोलते काय म्हटले देवा, जे करू नये ते करतात, घालू नये ते गोंधळ घालतात, त्याचं सगळं व्यवस्थित आहे. आणि यांचे किलूचे टाळ पार पावशेरावर आले. इतकंही तुझं रात्रंदिवस भजन करतात, त्यांच्या तोंडाला फेस आला तरी त्यांना मुळी विकल्याशिवाय आहाराची व्यवस्था नाही. इतके कसे तुम्ही कृपण. म्हटले अगं मी द्यायला तयार आहे पण ते घेत नाही ना, ते आपल्या प्रारब्धात असेल तेच अन्नमान धन येतो प्रारब्धा आधीनं. आणि काल परवा बोललो आपण प्रारब्धीची जोडे धन, प्रारब्धीची वाडेमान का सोस करी शिवाया भजे माना पंढरीराया, ते स्वीकारत नाही मी काय करू.
मग ते स्वीकारत नाही, मी काय करू म्हटल्याच्या नंतर म्हणले मी काय करू, म्हणले बघ तुला काय करता येणं शक्य असेल तर. माता लक्ष्मीने म्हणतात सुवर्ण किंकल पृथ्वीवर किमतीचं कंकण त्याच्या रस्त्यात टाकणार, तिथं टाकलं म्हणजे दिल्याच्या नंतर घेत नाही ना, मग रस्त्यात आपल्याला प्रारब्ध प्राप्त आहे, भगवत कृपेने प्राप्त झाला असं म्हणून तरी स्वीकारतील. पण ते स्वीकारलं तर नाही, पण ते राखा पुढे चालत होते. त्याने ते कंकण पाहिल्याच्या नंतर त्यांना वाटलं आपल्याला मोह नाही, आपल्या पत्नीला कन्येला होऊ नये म्हणून त्यांनी त्याच्यावर माती टाकली. मग तेवढ्यात ती त्यांची पत्नी राकाच काय बंका ती मागून आली, पत्नी त्यांची. ती म्हटली आपले मिस्टर आपले धनी स्वामी इथे वाकले होते, काय करत होते, आणि ते मातीचं थोडंसं गंज दिसला, ढीग दिसला, ते बाजूला सारून पाहिलं तर तिथं ते कंकण आहे. म्हणले काय नाही याच्यावर काय, याच्यात काय बरोबर आहे, त्याने टाकली माती, ठीक आहे मी पण टाकते. तिने माती टाकली. मागून ती वंक आली, कन्या आली त्यांची. ती म्हणायला लागली बाबाही थांबले, आई थांबले, काय करत असावे नेमके, मातीचा ढीग कसला. तिने ते पाहिल्याच्या नंतर तिथे दिसलं, तिने ती मुळी दिली टाकून, ती मोठ्या मोठ्याने रडायला लागली. मग ते आई वडिलाला वाटलं काय चावलं बिवलं, काय झालं. ते धावत येऊन पाहिलं काय झालं रडायला. ती म्हणली काही नाही, तुमच्यासारख्याच्या पोटी जन्माला आली, मग माझा एक प्रकारचा काय झाला आहे व्यर्थ गेला काळ. तुमच्यासारख्याच्या आईबाप मला तर तुमच्यासारखे भेटायला नको होते, तुमच्यासारखी पोटी मी आली, मी अभागी आहे. त्यांनी विचारलं का बरं. म्हटले आजूकही तुम्हाला मातीतला सोन्यातला भेद कळतो, मातीवर काय माती टाकायची, कशाला माती टाकत बसला, तिचा अधिकार किती असेल. मग असं जर म्हटलं तर आहे का त्यांच्या ठिकाणी बघा बरोबर जडजडाचा भेद, जडजडाचा भेदच नाही. म्हणजे हे युक्तीने तर सिद्ध झाल्या, पण आपण म्हणतो कळायला बुद्धी लागते आहे ना, पटायला आणखी साधना लागते, आणि ते अंगी मांडण्याकरता वैराग्य लागतं. आपल्या संताकडे कसं वैराग्य होतं, एका एकाच्या जीवनात पाहिलं तर एक एक भेद आपल्याला मुळासहित त्याचं उच्चाटन झालेलं दिसतं. हां, ते जळूजी मुळूजी यांचाही प्रसंग असाच आहे. त्यांना तर ते परमात्म्याने दिलं, पण त्यांनी ही ते जळूजी मुळूजीला म्हणतो अरे कोणी घाण टाकली आपली ती, काय कुबेर त्यांच्यावर प्रसन्न झाला म्हटली, आणि त्याने तो पाऊस पडला, हिरे माणिक मोती पाचू पृथ्वीवर किमतीचे रत्न, हे कोणी घाण टाकले असावे. त्यांनी ते सुपली याने असं भरून हा स्पर्श नव्हता ते फेकून दिलं जाऊन. कसले ते, यांच्या अंतःकरणामध्ये कुठली आसक्तीच नाही. याचा अर्थ जड जडाचा काय नाही, भेद नाही, सर्वच जड आहे, जड जडच असतं, आणि मी चेतन आहे, त्याची मला आवश्यकता काय, माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी त्याचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे. अशा पद्धतीचा विचार करणं किंवा अशा पद्धतीचा विचार शिष्याच्या बुद्धीवर आरूढ करून देणं हे श्रीगुरूचं मुख्य कर्तव्य आहे. हे बोलता वाटे सोपे, करणे करता टीर कापे. पण हे जरी खरं असलं तर सिद्धांत आहे हाही खराच आहे ना. आपण जेव्हा जाऊ तेव्हा जाऊ, किंवा या जन्मात शक्य नाही कोणा तरी एका जन्माच्या शेवटी, पण हे आपण काय म्हणतो मार्ग तर कळणं गरजेचं आहे. एकदा मार्ग माहिती असला तर केव्हा तरी जाईल. ज्याला मार्गच माहिती नाही मग तो म्हणतो आहो तुम्ही, ज्याच्या घरी होतो आम्ही, त्याला जाऊन सांगा याच्यातलं हे गेलं, म्हणजे हाकारीशी ज्याच्या नावे आणि त्याचे नामाचे नाही ठावे, असं होता कामा नये. म्हणून श्रीगुरूंनी 5 प्रकारचा भेद, याचं पाच प्रकारचा भेदाचं मिथ्यात्व, त्याच्या बुद्धीवर 5 प्रकारचा भेद, काय भेदाचा निराश करणं, आणि दुसरं म्हणजे संसाराचं मिथ्यात्व त्याच्या बुद्धीवर आरूढ करणं. तर त्यातल्या पंक्ती आपल्या काही वाचायच्या राहिलेल्या आहेत, आणि संसाराचं मिथ्यात्व कसं तेही पाहू. पण पूर्वी आता ह्या पंक्ती अगोदर आपण वाचून घेऊ. शिष्यासंबंधी गुरुचे मुख्य कर्तव्य. संसार दुःखास त्रासून त्यातून मुक्त होण्याकरता शिष्य कोणाकडे जातो, गुरुकडे जातो, अर्थात सद्गुरूकडे जातो. आणि दुःखाला काय कारण आहे, 5 प्रकारचं भेदज्ञान कारण आहे. कारण तुझे जवजव घडे असं आपण वैविध्याबरोबराची पाहून आलो. त्यातला पहिला भेद जीव ईश्वराचा भेद. एकदा बोलाल का, कशा काय करतो जीव ईश्वराचा भेद, कसं दुःख देतो, एका मृत्यूतून दुसऱ्या मृत्यूलाच तो आपल्याला प्राप्त करून देतो. नंतर जीव जीवाचा भेद, कसा दुःख देतो, द्वेष मत्सराच्या द्वारा आपल्याला तो दुःख देतो. जीव जडाचा भेद, हा कसा दुःख देतो, भ्रांतीद्वारा. कोणती भ्रांती, तर भोक्तृत्व भ्रांतीद्वारा तो आपल्याला दुःख देतो. आणि ईश्वर जडाचा भेद, हा कसा दुःख देतो, तत्व विचाराला प्रतिबंध करून हा आपल्याला दुःख देतो. आणि जड जडाचा भेद हा कसा दुःख देतो, तर अनुकूल प्रतिकूल ज्ञानाद्वारा तो दुःखाला हेतू होतो. म्हणून या 5 प्रकारचे भेद हा दुःखाला हेतू आहे. म्हणून म्हणतात या 5 प्रकारच्या भेद ज्ञानाने जीवाला दुःख होते. म्हणून शिष्यबुद्धीत असणाऱ्या 5 प्रकारच्या भेदाचे अनंत युक्तीने निराकरण करून आविद्या आदी मलरहित अद्वितीय ब्रह्माचे आत्मत्वाने प्रत्यक्ष ज्ञान करून देणे. म्हणजे 5 प्रकारचे भेद, 5ही प्रकारच्या भेदाचा ज्या ठिकाणी त्रैकालिक अत्यंत अभाव आहे असं आत्मस्वरूपाचं आत्मत्वाने ज्ञान करून देणं. आत्मत्वाने म्हणजे प्रत्यक्ष, ज्याच्यामध्ये बाबा म्हणत असतात आत्मविषयक परिच्छिन्नतेची भ्रांती नाही, ब्रह्मविषयक परोक्षतेची भ्रांती नाही. प्रत्यक्ष म्हणजेच आपल्या दुसरा शब्द म्हणलं तर काय म्हणावं लागेल,
अपरोक्ष ज्ञान करून देणं. म्हणून म्हणतात अविद्यादिमलरहित अद्वितीय ब्रह्माचे आत्मत्वाने प्रत्यक्ष ज्ञान करून देणे आणि संसाराचा मिथ्यात्व निश्चय करून देणं. आपल्याला संसाराचा मिथ्यात्व निश्चय जर झाला, काय आहे ते अनित्य दर्शन, पारतंत्र्य दर्शन, नंतर दोष दर्शन आणि मिथ्यात्व दर्शन असे काही विचाराचे प्रकार आहे. तर अनित्यत्व दर्शनाने वैराग्य होतं, नंतर पारतंत्र्य दर्शनाने वैराग्य होतं, दोष दर्शनाने वैराग्य होतं आणि मिथ्यात्व दर्शनाने वैराग्य होतं. पण अनित्य, पारतंत्र्य आणि दोष दर्शनाने होणारं वैराग्य हे नैमित्तिक स्वरूपाचं असतं, जे चिरस्थिर राहत नाही. पण मिथ्यात्व दर्शनाने झालेलं वैराग्य हे चिरस्थिर राहतं. कारण एखादी गोष्ट एकदा मिथ्या अशी कळाली का ती किती दिव्य किती भव्य असली तर तिच्या प्राप्तीची इच्छा मनुष्याला स्वप्नातही होत नाही. स्वप्नामध्ये आपल्याला किती मोठं धन गडगंज संपत्ती प्राप्त झाली तर जागं झाल्याच्या नंतर त्यातल्या 4 कवड्या आपल्याला प्राप्त व्हाव्या असं कधी वाटतं? उत्तर आहे कधीच वाटत नाही. का वाटत नाही? कारण त्याच्याबद्दल मिथ्यात्व निश्चय झालेला आहे. म्हणून या जगदंतपाती पदार्थाबद्दल शिष्याच्या बुद्धीवर मिथ्यात्व निश्चय आरूढ करून देणं हे गुरुजीचं प्रधान दुसरं कर्तव्य. पहिलं कर्तव्य काय? 5 प्रकारच्या भेदभ्रांतीचा निराश करणं, जे सकल दुःखाला कारण आहे. आणि दुसरं काय? संसाराचं मिथ्यात्व त्याच्या बुद्धीवर आरूढ करून देणं. मग संसाराचं मिथ्यात्व त्याच्या बुद्धीवर आरूढ करून देणं म्हणजे हा संसार दिसतो तसा सत्य नाही हे कळून देणं. खरं तर संसार सत्य नाही आहे, पण वाटतो का आपल्याला तसं वाटत नाही. भ्रमामध्ये मनुष्याला उलट जे सत्य नाही ते सत्य वाटतं आणि जे सत्य आहे ते नाहीच असं वाटतं. ते काय ज्याच्या आज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोई ठायना सर्प जगत, ते स्वतंत्र आणि स्वयंब्रह्म मीच असे. ज्याच्या आज्ञाने जगत भासत, ज्याच्या म्हणजे कोणाच्या? तिथे रज्जूच्या आत्म्याच्या आज्ञानाने, ब्रह्माच्या आज्ञानाने जगत भासतं आणि इथे रज्जूच्या आज्ञानाने सर्प भासतो. पण ज्या वेळेला रज्जूच्या आज्ञानाने सर्प भासतो त्यावेळेला तो भासतो असा वाटतो का खराच वाटतो? खराच वाटतो. त्यावेळेला कोण आहे वाटतो? सर्पच आहे वाटतो. कोण नाही वाटतं? रज्जू नाहीच वाटतं. म्हणजे जे आहे होतं ते नाही वाटायला लागलं, जे नाही आहे ते आहे वाटायला लागलं, जे सत्य होतं ते मिथ्या वाटायला लागलं, जे मिथ्या आहे ते सत्य वाटायला लागलं. यालाच काय म्हणतात? भ्रम. यालाच काय म्हणतात? अन्यथा ग्रहण म्हणजेच भ्रम. मग तसंच आहे. कोण आहे खरं? तुका म्हणे तुची खरा, एरवा उगा पसारा किंवा संसारिक झाला होता हे तो समूळ मिथ्या वार्ता, पुढे होईल मागुता कदा कल्पंती घडेना. मग कोण आहे? ब्रह्मच आहे. कोण नाही? जगत नाही. पण भ्रम काळात कोण आहे वाटतं? जगतच आहे वाटतं. बरं, जगतच कसं वाटतं? सत्य वाटतं. पडली रूढी जगापरिचार, चालवित व्यवहार सत्य म्हणून. आणि मग जगत सत्य वाटतं. सत्यम ज्ञानमानंतम ब्रह्म किंवा सत्य तू विठ्ठला, ते सत्तत्व परमात्मा नाहीच वाटतं आणि जगत आहे वाटतं. बरीच लोक म्हणतात देव आहे का ओपन? देव आहे का ओपन? म्हणजे अरे देवच आहे, बाकी काही नाहीये. पण वाटतं काय? देव आहे का? आणि जगत नाही का याच्याबद्दल संदेह नाही. जगत आहेच आहे, दिसतं हे काय आहे. म्हणजे जगत आहे याच्याबद्दल संदेह नाही. म्हणजे जे नाही ते आहे याच्याबद्दल संदेह नाही आणि जे आहे ते नाही वाटून ते आहे का पण असू शकतो का? पण खरंच देव असू शकतो का असं वाटणं म्हणजे काय आहे? हा पक्का विपर्याय आहे. मग हेच आपलं विपरीत जी भावना आहे त्याच्यातून आपल्याला बाहेर काढणं हे गुरुजीचं मुख्य कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्य असताना ते काय सांगतात बाबा? रे स्वभाव अधिकरणे भासमानत्व मिथ्यात्व. ज्या अधिकरणाच्या ठिकाणी ज्या पदार्थाचा त्रैकालिक अत्यंत अभाव असतो त्याच अधिकरणाच्या ठिकाणी तो पदार्थ प्रतीतील येत असेल तर तो मिथ्या असतो. रज्जूवर सर्पाचा कोणता अभाव म्हणतो आपण नेहमी? त्रैकालिक अत्यंत अभाव. कारण भ्रम होण्याच्या पूर्वी तिथे सर्प नाही, म्हणजे भूतकाळात नाही. एकदा रज्जूचं ज्ञान झाल्याच्या नंतर त्याची सिद्धी होत नाही, म्हणजे भविष्यकाळात नाही. आणि ज्या काळी दिसत होता त्या काळी जरी आपल्याला खरा वाटला तरी भ्रमनिवृत्त झाल्याच्या नंतर त्याही काळात तिथे वारुळस्थ सर्प नव्हता हे निर्णय होतो ना. म्हणजे रज्जू ठिकाणी सर्पाचा कोणता अभाव? त्रैकालिक अत्यंत अभाव. पण जिथे त्याचा अभाव तिथेच त्याचा काय वाटला? भाव. आणि ज्याचा अभाव आहे त्याचा, ज्या रज्जूचा भाव आहे तिचा काय वाटला? अभाव. तसं जिथे संसाराची प्रतीती येते म्हणजे अधिष्ठान ब्रह्माच्या ठिकाणी तिथेच त्याचा काय आहे? अभाव आहे. आणि जिथे त्याचा म्हणजे जिथे संसाराचा अभाव आहे ब्रह्माच्या ठिकाणी तिथेच त्याचा भ्रमात काय वाटतो? भाव. आणि ज्या ब्रह्माचा भाव आहे त्याचाच काय वाटतो? अभाव. आणि हा अभाव कशामुळे वाटला? भ्रमामुळे. मग तो भ्रम घालवणं हे श्रीगुरूचं काय आहे? कर्तव्य आहे. मग तो भ्रम घालवण्याकरता श्रीगुरू काय सांगतात तर हे श्रीगुरू तिथे भाषा वापरतात. कोणती भाषा वापरतात? कार्यकारण भावाची नाही, विशेषण भावाची नाही, तर त्याला बाबा म्हणत असतात आध्यारोप अपवादाची भाषा वापरतात. कशाला म्हणतात आध्यारोप अपवाद? आध्यारोप अपवादोभ्याम
निष्प्रपंचम प्रपंचते. आद्यारूप अपवादाच्या भूमिकेमध्ये निष्प्रपंच वस्तूच्या ठिकाणी अहंकारादी प्रपंचाची किंवा निष्प्रपंच ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी जगदंतपाती प्रपंचाची कल्पना करून तो प्रपंच नाही कसा हे सिद्ध करणं याला काय म्हणतात? आद्यारूप अपवाद. किंवा आद्यारूपाची व्याख्या बाबा सांगत असतात, वस्तूनी अवस्तू आरोप आद्यारोप. वस्तू म्हणजे कोण? ब्रह्मवस्तू. त्याच ठिकाणी अवस्तू म्हणजे कोण? हे जगत. त्याचा दिसतो म्हणून तितक्यापुरता स्वीकार करणं याला काय म्हणायचं? अध्यारोप. मग अपवाद काय? अधिष्ठाने भ्रांत्या प्रतितस्य अधिष्ठान व्यतिरेकेन त्रैकालिक अत्यंत अभाव निश्चय यहस अपवाद. अधिष्ठान ब्रह्माच्या ठिकाणी आद्यस्थ पदार्थाचा अधिष्ठान ज्ञानानंतर दिसतेकाली नाहीचा निश्चय होणं, दिसतेकाली त्याच्या त्रैकालिक अत्यंत अभावाचा निश्चय होणं याला काय म्हणतात? अपवाद. आणि मग अशा अध्यारोप अपवादाच्या भाषेच्या द्वारा आपल्या सत्शिष्याच्या ठिकाणी संसाराचा मिथ्यात्व निश्चय करून देणं हे गुरुजीचं काय आहे? मुख्य कर्तव्य आहे. म्हणजे प्रधान कर्तव्य किती झालेत गुरुजीचे? 2. एक पंचप्रकारच्या भेदाचा निराश करणं आणि दुसरं प्रतितीयमान असणाऱ्या संसाराचा मिथ्यात्व निश्चय करून देणं. म्हणून म्हणतात बघा म्हणजे 5 प्रकारच्या भेदाचे अनंत युक्तीने निराकरण करून अविद्यादी मल रहित. म्हणजे कोणता मल आहे त्या ठिकाणी? अविद्या आदी मल कुठलाच नाही. अविद्यादी मल रहित म्हणजे अविद्या नाही आणि मायाही नाही, कल्पना अविद्या ह्या दोन्ही नाही. मग आधी का दिसल्या तो आपला भास आहे, तत्वता ह्या दोन्ही त्या ठिकाणी नाही आहे. म्हणून अविद्यादी मलरहित अद्वितीय ज्याच्या ठिकाणी कुठलंच द्वैत नाही, कुठलाच भेद नाही, अशा असणाऱ्या ब्रह्माचे कसे? तर आत्मत्वाने प्रत्यक्ष म्हणजेच अपरोक्ष ज्ञान करून देणे आणि पुन्हा संसाराचा ज्ञान करून देणं म्हणजे इष्टाची प्राप्ती होईल. आणि इकडे संसाराची निवृत्ती करणं म्हणजे अनिष्टाची निवृत्ती. म्हणजे थोडक्यात ते मुमुक्षु असल्यामुळे त्याला मोक्षाची प्राप्ती करून देणं. आणि याकरता ह्या गोष्टी कराव्या लागतात. अद्वितीय ब्रह्माचे आत्मत्वाने प्रत्यक्ष ज्ञान करून देणे आणि संसाराचा मिथ्यात्व निश्चय करून देणे. म्हणजे संसार म्हणजे पंचमहाभूत कार्य जगदंतपाती पदार्थ हे तत्वता नाहीच कसे हे त्याचा कळवून देणं हे गुरुजीचे मुख्य कर्तव्य आहे होय. आणि अशा प्रकारचा अद्भुत उपदेश करणारा, कारण काय लोक सगळं सांगतात आणि ऐकणारे सगळं ऐकायला तयार होतात, पण हे सांगायला कोणी तयार होत नाही आणि ऐकायला कोणी तयार होत नाही. आणि एखादा सांगायला लागला तर लोक त्याची टिंगलटावळीपणा केल्याशिवाय राहत नाही. म्हणजे ह्या गोष्टी सगळ्याच कठीण आहे. हे ऐकायलाच मुळात कोणी तयार होत नाही. आळंदीत काय कमी साधक आहेत का? पण विचारसागर चिंतन करावा, पंचदशीचे विचार करावा कोणाला वाटतं? मोजक्या लोकांना. तेही वाटलं तरी त्याचे म्हणजे शब्दाने कळणं वेगळं, त्या अनुभूतीत वेगळं. हे शब्दाने कळता सुद्धा इतके नाकी नव येतात. बाबा म्हणतात एक पाठ जर एखाद्या म्हणजे विद्यार्थ्याच्या बुद्धीवर आरूढ करायचा म्हटला तर किती कष्ट पडतात. एका आईला एका बाळाला जन्म घालताना जितक्या वेदना होतात ना तितक्या वेदना हे करताना होतात, म्हणजे बुद्धीवर आरूढ करताना होतात. आणि ते सहज म्हणतो त्याच्यात काय विशेष आहे, शाब्दिकच आहे. अरे पण आंबा घरी धन शब्दाची जरूरत नाही म्हटलेलंच आहे ना अगोदर. बरोबर आहे, त्याच्यात अडकू नये हा भाग गौण आहे. पण ते कळण्याकरता सुद्धा किती खस्ता खाव्या लागतात, किती रात्रंदिवस डोळे फोडावे लागतात, जाग राहून ते करावं लागतं. हे केल्याच्या नंतर कळतं. ज्याला कळायचंच नाही बोलायला काय लागतं. म्हणजे कुठलीही गोष्ट करताना इतकी चांगदेव महाराजाला नावं कोणी ठेवायचे असतात, ज्याचा 4 वेळा हरिपाठ चुकतो तरी का चांगदेव महाराजला नावं ठेवण्याकरता ज्ञानदेव पाहिजे, मुक्ताबाई पाहिजे, त्यांचा तो अधिकार आहे. आपल्याला तर म्हणता फळ नाही आणि आपण त्यांची मापं काढायला लागल्याच्या नंतर कसं बरं ते आपल्याला कळणार. पण हे मनुष्याला ते कळायचं दूरच राहतं आणि अगदी एखादा कुठला तरी शब्द घेऊन तो काहीतरी बोलून जातो. तर ह्याही चुका आपल्या जीवनात होता कामा नाही. हेही बोलणं उचित नाही. आता हेही आपली चुकच आहे, पण आता ती सहन करून घ्या. अर्थात संसाराचा मिथ्यात्व निश्चय करून देणे हे गुरुजीचं मुख्य कर्तव्य आहे. अशा प्रकारचा अद्भुत, हे काय अद्भुत का म्हणायचं, कारण हे सांगणारे मोजकेत. लोकांना सासू जावायच्या गोष्टी सांगायला लागल्यात त्याबद्दल काही बोलणार नाही. आणि एखादा वेदांत सांगायला लागला पोपटपंचीच आहे, त्यांचं काय ते मुरलेलं आहे का, त्यांनी काय ते केलेलं आहे का. अरे पण ते कष्ट त्या वेदना किती अगोदर विसरीजे बरोबर आहे, पण अगोदर शिकीजे ना. अगोदर ते संपादन तर करा, नंतर तुम्ही त्याचा विसरा, पण त्या अगोदर संपादन तर केलं पाहिजे. याचा अर्थ हा सांगणारा काय गीता माता सांगते काय, आश्चर्यवत पश्चिती कशी देणं, आश्चर्यवद वदते तथैव चान्य, आश्चर्यवच्चान्य म्हणणे शृणोते श्रुत्वाप्यनं वेदन चैव कश्चित असं म्हटलेलं आहे. म्हणजे ह्या ब्रह्मज्ञान आत्मज्ञान ब्रह्मकथा आत्मकथा हा सांगणाराही दुर्मिळ आहे आणि ऐकणारा त्यापेक्षा दुर्मिळ आहे. आणि ऐकून न ऐकणारा असे आहेत
आणि ऐकून ऐकणारा, ऐकून ते अनुभूतीत आणणारा, तद्रूप होणारा, ह्या सगळ्याच गोष्टी दुर्मिळ आहेत. कारण ईश्वर अनुग्रहादेव पुंसाम अद्वैत वासनाम महाभय परित्राणाम द्वित्रणाम उपजायते. मनुष्य सगळीकडे रमतो, त्या पोवातल्या किड्यासारखा विषयाच्या चिंतनात रंगतो. मग ह्या चिंतनात रमण्याकरता सुद्धा परमात्म्याची गुरुची कृपा लागते. हे चिंतन करावं, याच्यात आपण रमावं, याच्यात आपला आयुष्याचा काळ घालावा, याच्याकरता कृपा लागते. आपल्यावरती कृपा आहे, ती कृपा वाढवायची का त्याचा निषेध करायला बसायचा. उलट ती कृपा वाढवेल कशी, त्याच्यातला अर्थ, त्या शब्दातील असणाऱ्या अर्थरूपतेला माऊली म्हणतात ना, हात बोलाची वालिप फिडीजे आणि ब्रह्माची याची अंगा घडीजे. इकडे आपला प्रवेश होईल कसा हे आपण करावं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा सगळा विषय म्हणजे ही एक प्रामाणिक गोष्ट अशी आहे का कांडी लावण्याकरता हा विषय नाही, आपण तिथपर्यंत आलो की नाही हे पाहण्याकरता आहे. त्यामुळे आपण इतरत्र जर पाहत बसलो तर कुठेतरी काहीतरी दोष आपल्याला कायम जीवनभर दिसतच राहणार. कारण शरीर त्रिगुणात्मक आहे, ती प्रकृती आहे, ती सदोषच आहे. ती निर्दोष होईल कशी, आणि झाली तर त्याला प्रकृती म्हणेल कसं. पण त्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला गुणग्राही वृत्तीने जे आपल्याला घेता येतं ते घेतलं पाहिजे आणि आपल्या जीवनात त्याचं परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. का तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या अद्भुत आहे, आश्चर्यकारकच आहे. म्हणून म्हणतात अशा प्रकारचा अद्भुत उपदेश करणारा त्यासच आचार्य किंवा सद्गुरू असं म्हणतात. आचार्य म्हणत असताना आचार्याची व्याख्या आपण पाहिली. आचुनोती शास्त्रार्थम आचार्य स्थापेत्यपि स्वयं आचर्यते यस्मात् आचार्यस्तेन कथ्यते. शास्त्रार्थाचं चयन करतो, स्वतः त्याचं आचरण करतो प्रामाणिकपणाने आणि आपल्या असणाऱ्या सत्शिष्याच्या ठिकाणी त्याची स्थापना करतो, त्याला आचार्य असं म्हणतात. किंवा सद्गुरूची व्याख्या आपण पाहिली. काय, सद्रूप ब्रह्माचा आत्मत्वाने साक्षात्कार आपल्या शिष्याला करून देतो, त्याला सद्गुरू असं म्हणतात. म्हणून म्हणतात बघा, अशा प्रकारचा अद्भुत उपदेश करणारा त्या असंच आचार्य किंवा सद्गुरू म्हणावे. नाहीतर आपण स्वतः मुंडन करून दुसऱ्यास मुंडन करविणारा किंवा अशाच दुसऱ्या काही सांप्रदायिक चिन्हाने अंकित करणारा तो कोण आहे, आचार्य किंवा गुरु. हा रामकृष्णारी, हे एक महत्त्वाचं आहे. काय म्हणतात बघा, नाहीतर आपण स्वतः मुंडन करून, बाबाने त्याकरता एक उदाहरण देत असतात. आपण मागे सांगितले का नागकटी संप्रदाय, म्हणजे एक सावकार रस्त्याने निघाला. माऊली म्हणतात साव चोराचा सांगा तू, जाऊन उपवे नगराचा पांतू. नगराच्या बाहेर जात नाही तोपर्यंत तो साव चोर, नंतर तो आपलं रूप दाखवतो. तसा एक धनिक पुरुष रस्त्याने निघाला आणि निघाल्याच्या नंतर एक म्हटला, त्यांची भेट झाली, हा आम्हाला तिकडेच जायचं. पण नंतर याच्या लक्षात आलं, अरे हा साव चोर आहे, हा आपल्याला याच्याद्वारा जीवितहानी वित्तहानी होण्याची शक्यता आहे. मग अशा वेळेला काय करावं, त्याने त्याला चुकवलं. पण हा त्यात तरबेज असल्यामुळे त्याने त्याला पकडलं, त्याचं धनही काढून घेतलं आणि हा गावात गेल्याच्या नंतर आपला पंचनामा करेल म्हणून त्यांनी जीवितहानी तर पूर्ण केली, पण त्याचं नाक छाटून घेतलं. हे रक्ताचा पाठ वाहू लागला. पण त्याने विचार केला, आता नाकच नाही राहिलं ना गावात जायला, आपल्याला कसं नाक गावात जावं. कारण नाक आपलं, कारण काय करावी ती 32 लक्षणे, नाक नाही त्याने वाया गेली म्हटलेलं आहे. ते नाक नाही, मग आता करावं काय. पण तो साधूच झाला, त्या भरचूसारखा जंगलात राहू लागला. आणि मग तिथेच कुटिया बांधून तो अगदी भगवं वस्त्र परिधान करून राहायला लागला. कालांतराने त्याच्या गावात एक व्यक्ती गेली आणि त्याने बघितलं, आपल्या गावातले मासे तर इथे आहे, पण यांचं नाक छाटलेलं आहे आणि साधू होऊन बसले, यांना वैराग्य झालं, काय प्रकार काय. मग त्यांनी जे हरी नमस्कार वगैरे केला. आपण इकडे कसे, म्हणजे इकडे कसे, म्हणजे तू का म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखील या, म्हणजे भगवत दर्शन झालं हो, काय साधना केली हे दिसत नाही म्हणले. म्हणजे नाक कापलं म्हणजे हो, नाक कापलं तर काय होतं, देव भेटतो. आज कसं शिकवेल म्हणजे, कापून बघ, नाही कापला तर मला बोल. तो म्हटलं मग तुमच्याच हाताने उद्घाटन. ते तयारच होता, त्याने त्याचं धरलं नाक, मारला सुरा, कापलं नाक, रक्ताचा पाठ होऊ लागला. आणि मग ते काय मलमपट्टी केली. तो म्हटलं ठीक आहे, पण देव भेटत नसतो. म्हणले मग नाक गेलं नाही, म्हणजे आता हे असंच वाढवायचं. मग मी जसं तुझं छाटलं तू तिसऱ्याच छाटवायचं आणि आपला संप्रदाय वाढवायचा. एवं परंपरा प्राप्त नागकटे संप्रदाय, त्याचं नावच पडलं नागकटे संप्रदाय. बाबा एक गोष्ट सांगत असतात, तसा प्रकार हा. नाहीतर आपण स्वतः मुंडन करून दुसऱ्यास मुंडन करविणारा किंवा अशाच दुसऱ्या काही सांप्रदायिक चिन्हाने अंकित करणारा तो आचार्य किंवा गुरु नाही. काही लोक बघा, एखाद्याला म्हटलं अहो आम्हाला सगळ्या दुःखाची निवृत्ती व्हावी वाटते, परमानंदाची प्राप्ती व्हावी वाटते, काही नियत साधन सांगता येईल का. म्हणले मग 24 गुरुचरित्राचे 24 पारायण करा, झाला तुम्ही कृतार्थ. आता असं जर सांगितलं तर काही उपाय, नियत जे उपाय तो सांगितला पाहिजे ना. त्याचा नियत उपाय काय माऊलीने सांगितला, वाचुनी ज्ञानविने एके. आणि ते कोणतं ज्ञान, वेदोक्त असणारं जीव ब्रह्मैक्य ज्ञान. त्या वाचून जर दुसरा उपाय केला तर तो उपायच काय होतो, अपाय होतो. हे माऊली सांगतात, येथे एक नव लावो,
जो जो की जे तरुणोपाव ब्रह्मज्ञानातिरिक्त तो आपाव होय ते ऐका. आणि मग असे जे आपाय पद्धतीचे उपाय आहे ते जर सांगणारे असेल तर हा कोणता संप्रदाय झाला? तो नाकटे संप्रदाय झाला. म्हणून म्हणतात नाही तर आपण स्वतः मुंडन करून दुसऱ्याच मुंडन करविणारा किंवा अशाच दुसऱ्या काही सांप्रदायिक चिन्हाने अंकित करणारा तो काय नाही, आचार्य किंवा गुरु नाही. मग हे तुम्ही गुरु किंवा आचार्याचं जे लक्षण सांगतात ते कसं हो? तर म्हटले श्रुती स्मृतीच्या प्रमाणावरून आम्ही गुरुचं लक्षण सांगितलेलं आहे. एक श्रुती प्रमाण आहे आणि एक स्मृती प्रमाण आहे. स्मृती म्हटलं म्हणजे गीता आहे आणि श्रुती म्हटलं म्हणजे वेद आहे. आता गीतेत काय लक्षण आहे? गीतेत आपल्याला सांगितलं 4थ्या अध्यायामध्ये तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानेनच तत्वदर्शिनः. माऊलीने त्यावर भाष्य केलं. जे ज्ञानाचा कुरठा ते सेवा हा दारवंटा तो स्वाधीन करी सोबटा ओळगोने मग अपेक्षित तनुमनुजीवे चरणाशी लागावे अगरवता करावे दाश सकळ मग अपेक्षित आपुले तेही सांगिती पुसले जेणे अंतकरण बोधले संकल्पा नाही. आणि स्मृती काय आहे? मग आपलं श्रुती तर झाली. स्मृती काय आहे? क्षमा करा, स्मृती झाली. श्रुती काय आहे? तर श्रुती एक प्रसिद्ध आहे. तर तद्विज्ञानार्थम सद्गुरुमेव अभिगच्छेत समित पाणिम श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम शाब्दे परिचय निष्णातम अशी एक श्रुती आहे. म्हणजे ते जीवशिवायक्य ज्ञान प्राप्त होण्याकरता आपण सद्गुरूकडेच गेलं पाहिजे, समेदा घेऊन गेलं पाहिजे. आणि इथल्या समेदा कोण? तर तनुमनु जीवे. अशा पद्धतीची समेदा श्रीगुरूच्या चरणाच्या ठिकाणी समर्पित करून ते ज्ञान आपण प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशा पद्धतीचे गुरुचं मुख्य कर्तव्य काय ते सांगितलं. पण मग गुरुचं कर्तव्य सगळं गुरुचंच आहे आणि आपलं काहीच कर्तव्य नाही असा त्याचा अर्थ नाही. मग शिष्याचं काय कर्तव्य आहे तेही सांगतात. शिष्याचं कर्तव्य काय नाही, एक 2 ओळीचा परिच्छेद आहे तेवढा घेऊ आणि मग गुरुविषयी विचारू. 1 मिनिटात वाचून घेतो फक्त. शिष्याचे लक्षण. पहिला व दुसरा तरंगात विस्तारपूर्वक जी अधिकारीची लक्षणं सांगितली ती कोणाची समजायची? ती सगळी शिष्याची लक्षणं. मग आधी विस्तारपूर्वक कोणकोणते चतुष्टय पाहिलेत? साधन चतुष्टय पहिलं, अनुबंध चतुष्टय, साधन चतुष्टय आणि श्रवणादी चतुष्टय. हा सगळा जो 3 चतुष्टयामध्ये जो विचार आला किंवा षडलिंग शरणांगतीमध्ये जो विचार आला तो कोणाचा विचार आहे? पूर्ण शिष्याच्याच लक्षणाचा विचार आहे. मग त्या शिष्याने अद्वैत आत्मबोध प्राप्तीकरिता काय करावे? तर गुरुची सेवा करावी. ती कशी? तो विचार येतो. त्याचा विचार आपण उद्याच्याला करूया. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज की जय. अभंग बोला.